तमाम सैतानाच्या दृष्टी योजना, सर्व प्रकारचा सैतानी गोंधळ येशूच्या नावात तू दूर कर आणि पवित्र आत्म्याने ह्या संपूर्ण जागेला, या पूर्ण परिसराला नियंत्रित कर दे बापा. आणि मी प्रार्थना करतो दे बापा, तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या वाणीद्वारे, तुझ्या जिवंत वचनाद्वारे आज तू आमच्याशी बोल परमेश्वर पिता. आणि येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या आत्मिक जीवनासाठी एक आशीर्वादाचं कारण व्हावं असं होऊ दे. मी घटावं, तूच वाढावं आणि तुलाच महिमा मिळावी असं होऊ दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस कोणी जन्माला येतं तर त्यावेळेस पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी गरज पडते ती त्याच्या नावाची. कसली? नावाची. जर नाव नसेल तर कदाचित त्याची ओळखच राहणार नाही. आणि म्हणून जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती त्याला एका गोष्टीची पहिली गरज पडते, ती म्हणजे नाव. आणि जसं आज या ठिकाणी त्या लेकराचं नाव तय्यब असं ठेवण्यात आलं की एक चांगला स्वभाव, त्याचा अर्थ असा होतो. तय्यबचा अर्थ होतो एक चांगल्या स्वभावाचा व्यक्ती. म्हणून एक नाव फार गरजेचं आहे प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीसाठी. आणि बायबल देवाच्या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर वचनामध्ये केवळ एकाच जणाचं नाव नाहीये. कोणाचं बरं, कोण सांगेल? बायबलमध्ये फक्त एकाच जणाचं नाव नाहीये. ते कोणाचं? हा बरोबर, कोण? परमेश्वर. बोला कोण? कारण त्याला कोणीच जन्म दिला नाही. हालेलुया. बाकी जितक्या लोकांनी जन्म घेतला त्या प्रत्येकाला नाव आहे. हालेलुया. पण परमेश्वराला नाव नाहीये. कारण ज्यावेळेस मोशेने परमेश्वराला विचारलं, जेव्हा त्याला दर्शन भेटलं की हे परमेश्वरा, मी इस्रायल लोकांना काय जाऊन सांगू की तुझं नाव काय, त्यावेळेस परमेश्वराने त्याला काय उत्तर दिलं? जा त्यांना जाऊन सांग की मी आहे. हालेलुया. काय बोलला परमेश्वर? सांग मी आहे, माझं नाव नाहीये, मीच आहे, दुसरा आहेच नाही. तर मी काय नाव सांगू तुला? हालेलुया. मला जन्मच कोणी दिलेला नाही तर मी तुला नाव काय सांगू? माझं नाव ठेवायला नव्हतंच कोणी तर मी तुला नाव काय सांगू? आधी आणि अंतच मी आहे तर तुला कोणाचं नाव सांगू? हालेलुया. ज्या परमेश्वराद्वारे सर्व काही निर्माण झालं त्या देवाचं नाव ठेवण्यासाठी कोणीच नव्हतं. आमेन. कारण तोच प्रारंभ आहे आणि तोच शेवट आहे. म्हणून बायबलमध्ये एकच व्यक्ती किंवा एकच जण असा आहे ज्याचं नावच नाहीये, तो आहे परमेश्वर. आमेन. कारण देवाला नाव ठेवण्यासाठी कोणीच नव्हतं आणि त्याला जन्म देणारं सुद्धा कोणीच नाही. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे की परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं, आपण देवाला जन्माला नाही घातलं, म्हणून देवाचं नाव आपण ठेवू शकत नाही. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये परमेश्वराने मोशेला स्वतःचं नाव काहीच नाही सांगितलं. मोशेला एवढंच सांगितलं की जा इस्रायल लोकांना सांग की मी आहे, या देवाने तुला दर्शन दिलं. हालेलुया. मग समान दुसरा कोणीच नाही, मीच आहे. म्हणून जाऊन त्या लोकांना सांग की मी आहे, या देवाने तुला दर्शन दिलेलं आहे. हालेलुया. हा. पण बाकी जितके लोक जन्माला येतात ना त्या प्रत्येकाला नावाची गरज आहे. तुम्हाला माहिती प्रियांनो, बायबलमध्ये काही लोकांच्या जन्माच्या अगोदरच परमेश्वराने स्वतः नाव ठेवलं त्यांचं. काही लोकांचा जन्म बायबलमध्ये असा झालेला आहे की त्यांचं नाव जन्माच्या अगोदरच कोणी ठेवलं? परमेश्वराने. कोण बरं? सांगा एक दोन नाव. हा, येशू. येशूचं नाव जन्माच्या अगोदरच सांगितलं होतं मरियाला, त्याचं नाव काय ठेवायचंय. हालेलुया. दुसरा योहान, जो बाप्तिस्मा करणारा होता. परमेश्वराने दूताद्वारे पहिलेच त्याच्या बापाला जकर्याला सांगितलं की याचं नाव काय ठेवायचंय? योहान ठेवायचंय. तुम्हाला माहितीये ज्यांचं नाव परमेश्वराने ठेवलं ना ते लोक कधीच चुकले नाही. तुम्ही बायबलमध्ये अभ्यास करा. ज्यांचं नाव देवाने ठेवलं, उदाहरणार्थ येशू, येशूचं नाव देवाने ठेवलं. येशूने कोणतंच पाप केलं नाही जन्मापासून. तो जसा जन्माला आला, लहानाचा मोठा झाला, शेवटच्या क्षणापर्यंत तो देवाशी विश्वास योग्य राहिला. त्याचं नाव कोणी ठेवलेलं होतं? देवाने. दुसरा व्यक्ती योहान. योहान सुद्धा जसा जन्माला आला त्याने कधीच पाप केलं नाही. कारण बायबल असं म्हणतं तो आईच्या गर्भात असताना पासून पवित्र आत्म्याने भरलेला होता. हालेलुया. याचा अर्थ परमेश्वर ज्याचं नाव ठेवतो ना, परमेश्वर त्याला पापापासून दूर ठेवतो. आमेन. कारण त्या नावाशी देवाचं नाव जोडलेलं असतं. हालेलुया. परमेश्वर उगाचच कोणाचं नाव काहीही ठेवत नाही. म्हणून ज्या कोणाचं नाव परमेश्वर ठेवतो त्याची जबाबदारी पण देव स्वतःच्या हातामध्ये ठेवतो. हालेलुया. येशू पूर्णपणे देवाला आवडणारं जीवन जगला, देवाच्या इच्छेप्रमाणे चालला आणि देवाच्या योजनेमध्ये राहिला. कारण त्याचं नावच कोणी ठेवलेलं होतं? देवाने. तसंच योहान जो होता
बायबल असं म्हणतं की योहान लहानपणापासून अतिशय, कारण बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, जखर्याला ज्या वेळेस देवदूताने संदेश दिला, दर्शन दिलं, त्यावेळेस असं सांगितलं गेलं की हा जो मुलगा आहे ना, हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा असणार आहे. तो मद्य सेवन करणार नाही, तो चुकीच्या गोष्टी खाणार पिणार नाही. तुम्हाला माहिती, योहान एक असा मुलगा होता तरुणपणामध्ये सुद्धा की त्याने स्वतःला अरण्यामध्ये नेलं. तो मध आणि टोळ खात होता, तो त्या ठिकाणी चांबड्याची वस्त्र घालत होता. जगातल्या कोणत्याच गोष्टीशी योहान जुळला नाही. का? कारण त्याच्याबद्दलची योजना कोणाची होती? देवाची. म्हणून त्याच्या जन्माच्या अगोदरच देवाने नाव सुचवून ठेवलेलं होतं, याचं नाव योहान ठेव. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. परमेश्वर ज्याचं नाव ठेवतो त्याच्याबद्दल योजना अगोदरच तयार असते. पण बऱ्याचदा ज्यावेळेस मनुष्य नाव ठेवतो ना, तर त्यावेळेस परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी किंवा देवाच्या योजनेमध्ये येण्यासाठी बऱ्याचदा वेळ लागतो. तुम्हाला माहिती, बायबलमध्ये काही असे सुद्धा लोक आहेत की ज्यांची नावं मनुष्याने ठेवली, पण कोणी बदलली? देवाने बदलली. हालेलुया. ज्यांचे नाव मनुष्याने ठेवले, पण नंतर कोणी बदलले? देवाने बदलले. आता मनुष्य कसं नाव ठेवतो हे वचनातून आपण पाहून घेऊ. चला एक वचन काढू. उत्पत्तीचं पुस्तक काढा. उत्पत्तीचं पुस्तक याचा 25वा अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि वचन 21 पासून पुढे वाचू आपण. उत्पत्ती 25 वचन 21 पासून पुढे. हा, इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती. देवाने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. बायबल म्हणतं तिच्या पोटामध्ये, उदरामध्ये लेकरं एकमेकांशी झगडू लागले. ते जुळे लेकरं होते, 2 लेकरं होते. पुढे. तेव्हा ती म्हणाली, हे मला का होत आहे? हा, हे काय असेल? ती देवाकडे गेली विचारण्यासाठी. परमेश्वराने तिला उत्तर दिलं, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्र आहेत. हालेलुया. रिबका कोणाला विचारायला गेली? देवाला. आमेन, हालेलुया. एक आई जन्म देण्यापूर्वीच आपल्या लेकरांबद्दलची योजना कोणाला विचारतीये? देवाला विचारते. हालेलुया. तुमची लेकरं जन्म घेण्याच्या अगोदरच तुमची प्रार्थना देवाकडे असली पाहिजे की परमेश्वरा, यांच्याद्वारे तुझी योजना काय आहे? आमेन. हा, जे लेकरू जन्माला येणार आहे ना, त्याच्याबद्दल तुझी योजना काय आहे? कारण तुम्हाला माहिती, बायबल देवाचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो आईच्या गर्भात असताना पासून मी तुला ओळखतो. हालेलुया. आई बाप जन्मानंतर ओळखतात, पण परमेश्वर केव्हापासून ओळखतो? आईच्या गर्भात असताना पासून. म्हणून रिबकाने प्रश्न कोणाला विचारला? देवाला विचारला. त्या काळामध्ये सोनोग्राफी नव्हती की चला पोटात काय चाललंय ते बघू शकेल, पण रिबकाला जाणवत होतं की काहीतरी आहे. 2 लेकरं होते जे एकमेकांशी झगडत होते आणि ती देवाला विचारते की परमेश्वरा, नेमकं हे काय होतंय माझ्यासोबत? त्यावेळेस देवाने सांगितलं की तुझ्यामध्ये 2 राष्ट्र आहेत. काय? 2 राष्ट्र. राष्ट्र म्हणजे 2 देश. हा, 2 राष्ट्र आहेत ज्यांना तू जन्माला घालणार आहे. ते राष्ट्रांचे जनक असणार आहेत. आणि परमेश्वराने तिला उत्तर दिलं. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. जेव्हा परमेश्वर तुम्हाला लेकरं देतो ना, तर परमेश्वराकडे मागा की देवा, या लेकरांबद्दल तुझी योजना काय आहे? आमेन. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे मागाल तर देव तुम्हाला सांगेल की परमेश्वराची योजना तुमच्या लेकरांबद्दल काय आहे. तुम्हाला माहितीये, लेकरं ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला देतो, आपल्या मनाच्या योजना लेकरांसाठी करू नका, कारण देवाने ऑलरेडी योजना करूनच त्यांना तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया. असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्याबद्दल देवाची योजना नाहीये. प्रत्येक व्यक्ती जन्माच्या अगोदरच परमेश्वराची योजना घेऊन जन्माला येत असतो. आमेन. हा, परमेश्वर त्याला जन्माला आणण्याच्या अगोदरच ठरवून घेत असतो की माझी इच्छा याच्या जीवनाबद्दल अशी आहे. प्रॉब्लेम हा आहे की मनुष्य त्या योजनेपर्यंत पोहोचत नाही. मनुष्य ती योजना शोधत नाही. बायबल देवाचं वचन म्हणतं, शोधा म्हणजे सापडेल. मार्ग शोधा, तुमच्या जीवनाचा उद्देश शोधा. परमेश्वराने का जन्माला घातलं तो उद्देश शोधा. देवाची योजना शोधा. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे मार्ग शोधाल, देवाच्या योजना शोधाल, तर त्या तुम्हाला सापडतील की तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल परमेश्वराची योजना काय. मोशे 80 वर्षाचा होईपर्यंत त्याला देवाची योजना सापडत नव्हती. नीट लक्ष द्या.
मोशे जो होता 40 वर्ष राजवाड्यामध्ये राहिला, 40 वर्ष राजवाड्यामध्ये वाढला. तुम्हाला माहितीये मोशेचा जन्म अद्भुत रीतीने झाला, मोशेचं संगोपन अद्भुत रीतीने झालं. मोशेबद्दल तुम्हाला माहिती असेल की त्या काळामध्ये इस्रायल व्यक्तीला जर एखादा मुलगा जन्माला आला तर असा नियम होता की त्या राजाने म्हटलेलं होतं, फारोने, की मारून टाकायचं ते अपत्य. मुलगा जर असेल तर त्याला जिवंत ठेवायचा नाही. पण बायबल असं म्हणतं की मोशेच्या आईने पाहिलं की हे मूल सुंदर आहे तर तिने त्याला लपवून ठेवलं. ते दूध पाजत होती, तिने लपवून ठेवलं. पण ते बाळ जसं जसं मोठं व्हायला लागलं, 2 महिने, 4 महिने, 5 महिने नंतर ते कठीण जात होतं तिला लपवणं. का? कारण त्याचा आवाज बाहेर जायला लागला. आणि म्हणून तिने विचार केला की मी याला परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देईल. म्हणून तिने एक लवाळ्याचा पेटारा केला आणि त्या पेटाऱ्यामध्ये त्या मोशे बाळाला ठेवून दिलं आणि नदीमध्ये सोडून दिलं. तुम्हाला माहितीये अद्भुत गोष्टी होत्या मोशेच्या जीवनामध्ये. आमेन. मोशे एका इब्री घरामधून फारोच्या राजवाड्यापर्यंत जाणं हे अद्भुत होतं. हालेलुया. नीट लक्ष द्या. मोशेला ज्या वेळेस त्या ठिकाणून काढण्यात आलं आणि तिथून ज्या वेळेस त्या पेटाऱ्यामध्ये टाकण्यात आलं, बायबल असं म्हणतं त्याची बहीण गंमत बघत होती की याचं काय होतं. हालेलुया. आणि वचनात असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस फारोची कन्या तिथं आंघोळीसाठी आली, तिच्या मैत्रिणी आल्या, त्यांना आवाज आला की इथं काहीतरी, त्यांनी पाहिलं तर तिथे एक बाळ होतं. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी बाळाला पाहताच बरोबर तिने ओळखून घेतलं, हे कोणाचं बाळ आहे? इब्रियाचं बाळ आहे. बोला, कोणाचं बाळ आहे? यहुदी लोकांचं बाळ आहे हे इस्रायली लोकांचं बाळ आहे, हे मिस्री लोकांचं नाहीये. तिने पाहता क्षणी ओळखून घेतलं होतं. हालेलुया. पण तिने मारलं त्याला? बापाच्या अधीन केलं नाही. तर ती काय म्हटली? याचं रक्षण आता मी करेल, याला मी सांभाळेल. बघा, जो मारायला उठला होता देवाने त्याच्याच घरात त्याला ठेवलं. हालेलुया. जो मोशेला मारायला उठलेला होता फारो राजा, त्याच्याच घरात परमेश्वराने त्याला सुरक्षित ठेवलं. ही देवाची महान योजना कोणाबद्दल होती? मोशेबद्दल. तरी 40 वर्षाचा होईपर्यंत मोशेला देवाची योजना कळली नाही. तरी त्याला कळलं नाही की देवाने मला का वाचवलं. तरी त्याला कळलं नाही की परमेश्वराने मला इथपर्यंत का आणलं. या सगळ्या गोष्टींमध्ये मोशे खात पित होता, शिक्षण घेत होता, राजवाड्यामध्ये राहत होता. सगळ्या गोष्टींमध्ये त्याला जाणीवच झाली नाही की परमेश्वराची योजना माझ्या जीवनाबद्दल काय. जेव्हा त्याने एका इब्री व्यक्तीला वाचवण्यासाठी मिस्री व्यक्तीला मारून टाकलं आणि जेव्हा ही गोष्ट उघड झाली तर बायबल असं म्हणतं की तो घाबरला की आता मला मारलं जाईल किंवा मला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकतील किंवा आता मला मृत्यूदंड त्या ठिकाणी दिला जाईल. म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोशे तिथून पळाला. हालेलुया. नीट लक्ष द्या. राजवाड्यातून जोपर्यंत मोशे बाहेर येत नाही तोपर्यंत देव त्याची योजना त्याच्या जीवनापर्यंत पूर्ण करू शकत नाही. मोशे राजवाडा सोडायला तयारच नव्हता 40 वर्ष. मोशे ते सुख सोडायला तयारच नव्हता 40 वर्ष. पण देवाने अशा काही योजना केल्या, अशी काही परिस्थिती निर्माण केली की स्वतः मोशे राजवाडा सोडून पळून गेला. हालेलुया. आणि मग 40 वर्ष फिरत राहिला. 80 वर्षाचा झाल्यानंतर परमेश्वराने मोशेला त्या डोंगरावर त्या ठिकाणी परमेश्वराने दर्शन दिलं. आमेन. हालेलुया. 80 वर्ष मोशेला देवाची योजना कळत नव्हती. तो नुसता भटकत होता की देवाने मला का जन्माला आणलं, का मी राजवाड्यामध्ये वाढलो, का परमेश्वराने मला हे ज्ञान दिलं, का परमेश्वराने मला आतापर्यंत ठेवलं. तुम्हाला माहितीये 80 वर्षाचा झाल्यानंतर देवाने त्याला पाचारण केलं. का? कारण तो देवाच्या योजनेनुसार सुख समाधान सगळं सोडून आता जंगलामध्ये भटकत होता. हालेलुया. हालेलुया. आणि त्यावेळेस देवाने त्याचं पाचारण केलं. तिथून पुढे परमेश्वराने त्याला निवडलं इस्रायल लोकांना मिस्रामधून बाहेर काढण्यासाठी. देवाची योजना तुमच्या लेकरांबद्दल काय आहे हे समजून घ्या. हालेलुया. देवाकडे मागा की हे परमेश्वरा, तुझी इच्छा काय आहे, तुझी योजना काय आहे. रिबका जी होती, तिच्या पोटामध्ये जे बाळ भांडत होते ना, तर तिला वाटत होतं हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. मी ज्या लेकरांना जन्म देणार आहेत ना ते साधारण नाहीयेत. तर तिने कोणाला प्रश्न केला? देवाला. ज्या देवाने उत्तर दिलेले, ज्या देवाने लेकरं दिलेले, हे परमेश्वरा तू सांग की यांच्याबद्दल तुझी योजना काय आहे. हालेलुया. कारण स्तोत्रसंहिता अध्याय 127 वचन 3 काय म्हणतं? पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. जर त्याने दिलेलं धन आहे ना तर योजना त्याचीच आहे. हालेलुया. परमेश्वराला माहितीये की त्याच्या जीवनाद्वारे त्याला काय करून घ्यायचंय. आई वडिलांना देवाकडे विचारा की हे परमेश्वराचे लेकर तू आम्हाला दिलीत ना, तुझी काय योजना ह्या लेकरांद्वारे. हालेलुया. योग्य ते मागा, परमेश्वर देईल. आमेन. शोधा म्हणजे
सापडेल. आपण ते शोधतच नाही, म्हणून आपल्याला सापडत नाही. देवाची इच्छा आहे की तुम्हाला जी लेकरं परमेश्वराने दिलेली आहेत ना, त्यांच्याबद्दल देवाची योजना तुम्ही जाणून घ्या. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस याकोब पोटामध्ये होता, ते दोघं भाऊ भांडत होते असं म्हटलेलं आहे. तर त्याच्या आईने विचारलं, हे देवा, हे काय आहे? तर ते देवाने सांगितलं, हे 2 वंश आहेत, हे 2 राष्ट्र आहेत जे आतमध्ये भांडतायत. पुढे वाचा, कंटिन्यू करा वचन. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील, आणि एक वंश दुसऱ्या वंशापेक्षा प्रबळ होईल. मोठा मुलगा जो आहे तो लहानाची सेवा करेल. आता बायबल असं म्हणतं, जेव्हा रिबकेचे दिवस भरले आणि जेव्हा तिचा डिलिव्हरीचा समय आला, पहा, तिच्या उदरामध्ये जुळे मुले होते. जेव्हा पहिल्या मुलाचा जन्म झाला तर तो तांबूस वर्णाचा होता, म्हणजे तांबूस रंगाचा होता, आणि त्याच्या संपूर्ण शरीराला बारीक बारीक केस होते पूर्ण अंगाला. आणि त्याला बघितल्यानंतर त्याच्या रूपाला पाहून त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? एसाव. हालेलुया. पुढे वाचा. आता दुसरा मुलगा, जुळे मुलं होते म्हणून पहिला जन्माला आल्यानंतर दुसरा भाऊ जन्माला आला. बायबल असं म्हणतं, जेव्हा याकोबाचा जन्म झाला तर त्याने कोणाची टाच धरून ठेवलेली होती? एसावाची. म्हणजे तो मोठा भाऊ जो पहिले जन्माला आला ना, त्याची टाच याच्या हातात होती, म्हणजे पाय. हालेलुया. नीट लक्ष द्या. या वचनाकडे नीट लक्ष द्या. त्याची टाच याच्या हातामध्ये होती. पुढे वाचा. आणि मग त्यांनी पाहिलं की याने आपल्या भावाची टाच धरून ठेवलेली आहे, तर त्याचं नाव याकोब असं ठेवण्यात आलं. याकोब या शब्दाचा अर्थ होतो टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा. हालेलुया. मग याकोब हे नाव कशावरून ठेवण्यात आलं? त्याने त्याच्या भावाची काय धरलेली होती? टाच. म्हणून त्याला काय म्हटलं? याकोब. म्हणजे काय? टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा. मनुष्य जे नाव ठेवतो ना, तो लेकरांना बघून ठेवतो, किंवा तुम्हाला जे आवडतं म्हणून तुम्ही ठेवतात, किंवा तुम्हाला जे वाटतं म्हणून तुम्ही ठेवतात. पण नीट लक्ष द्या, परमेश्वराचं नाव ठेवणं वर्तमान स्थितीला अनुरूप नाही राहत. परमेश्वर भविष्याच्या दृष्टिकोनातून नाव ठेवतो. हालेलुया. याकोबाचं जे नाव आई वडिलांनी ठेवलं ना, ही ती परिस्थिती पाहून ठेवलं की याने आपल्या भावाची टाच धरून ठेवलेली आहे, म्हणून त्याचं नाव युक्तीने हिरावून घेणारा किंवा टाच धरणारा असं ठेवण्यात आलं. पण तुम्हाला माहितीये, पुढे जाऊन परमेश्वराने याकोबाचं नाव बदललं. का? कारण परमेश्वर जेव्हा त्याची योजना त्याच्या जीवनामध्ये पूर्ण करत होता ना, तर देवाला माहिती होतं की हे नाव त्या परिस्थितीला अनुरूप ह्या लोकांनी ठेवलेलं आहे. पण मला माहिती की याकोबाचं खरं नाव काय आहे. पुढे वचन वाचू आपण, तुम्हाला कळेल. वचन वाचू. उत्पत्ती याचा 32वा अध्याय. उत्पत्ती याचा 32वा अध्याय, वचन 22 पासून पुढे. उत्पत्ती 32 वचन 22 पासून पुढे. मग तो याकोब जो आहे तो रात्रीचा उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी, त्याची 11 मुले यांना बरोबर घेऊन उताराने तो पार गेला. बायबल असं म्हणतं, त्याच्या बायकोला आणि त्याच्या लेकरांना त्यांनी पुढे जायला लावलं. ते सगळं पुढे पाठवून दिलं. याकोब एकटाच तिथं राहिला. बायबल असं म्हणतं, त्या रात्री याकोब तिथं एकटा असताना एका पुरुषाने रात्रभर त्याच्यासोबत झोंबी केली. झोंबी केली म्हणजे काय? झोंबी करणं म्हणजे लढणं. बोला, लढणं. कुस्ती करणं. काय? कुस्ती करणं. रात्रभर एक व्यक्ती याकोबाशी कुस्ती करत होता, त्याच्याशी झगडत होता, त्याच्याशी झोंबी करत होता असं वचन म्हणतं. हालेलुया. आता नीट लक्ष द्या, पुढे वाचा. रात्रभर याकोब त्या व्यक्तीसोबत लढत होता आणि स्वतः झुकत नव्हता, हार मानत नव्हता. रात्रभर तो त्याच्यासोबत त्या ठिकाणी लढत होता. बायबल असं म्हणतं की त्या व्यक्तीने पाहिलं की याच्यावर आपली सरशी होत नाही. हे पाहून त्याने त्याच्या मांडीला स्पर्श केला, आणि तेव्हा याकोब त्याच्याशी झोंबी करत असता ती उखळली. पुढे मग तो म्हणाला, पहाट होत आहे. तो देवदूत म्हणत होता, अरे मला जाऊ दे, कारण काय होत आहे? पहाट होत आहे, मला जायची वेळ झालेली आहे. आमेन.
हालेलुया. याकोबाने त्याला धरून ठेवलेलं आहे. याकोब त्याच्याशी लढतोय. याकोब त्याला हरवण्याचा प्रयत्न करतोय. याकोब हार मानत नाहीये. याकोबाने घट्ट पकडून ठेवलेलं आहे. तो म्हणतो मला जाऊ दे, कारण माझा वेळ झालेला आहे, पहाट होत आलेली. पुढे वाचा. याकोब म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ देणार नाही. पुढे. मग त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोबाने सांगितलं माझं नाव याकोब आहे, म्हणजे टाच धरणारा, म्हणजे काय, युक्तीने हिरावून घेणारा, हे माझं नाव आहे. पुढे वाचा. त्यावर त्या देवदूताने याकोबाला सांगितलं, याच्या पुढे तुला याकोब म्हणणार नाही, टाच धरणारा म्हणणार नाही, युक्तीने हिरावून घेणारा म्हणणार नाही, दुसऱ्याला फसवणारा म्हणणार नाही. पुढे. तर तुला इस्रायल असं म्हणतील, कारण तू देवाशी पण झगडला आणि माणसांशी पण झगडून प्रबळ ठरलेला आहे. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. माणसाने त्याचं नाव याकोब ठेवलेलं होतं, म्हणजे काय, की भावाची टाच धरणारा, युक्तीने हिरावून घेणारा, दुसऱ्याला फसवणारा. पण ज्यावेळेस देवाने याकोबाला पाहिलं ना, ज्यावेळेस त्याचे प्रयत्न त्याने पाहिले ना, ज्यावेळेस याकोबाचा विश्वास देवाने पाहिला ना, तर परमेश्वराने सांगितलं तुझं नाव याकोब राहणार नाही, तर तुला इस्रायल म्हणतील, कारण तू देवाकडे आणि मनुष्याकडे झगडून आशीर्वाद प्राप्त केलेले आहे. हालेलुया. हालेलुया. इथं परमेश्वराने याकोबाचं नाव बदललं आणि त्याला इस्रायल हे नाव दिलं. का? कारण हेच नाव त्याच्यासाठी गरजेचं होतं, हेच त्याचं भविष्य होतं, हीच परमेश्वराची योजना होती की याकोबाला आज इस्रायल म्हणून ओळखलं जावं. आमेन. हालेलुया. बऱ्याचदा आपल्या लेकरांची नावं आपण जी ठेवतोय ना, ती आजची परिस्थिती बघून ठेवतो. पण मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमच्या लेकरांना आज ते जसं आहेत तसं बघत नाही, परमेश्वर त्यांचं भविष्य बघत असतो. हालेलुया. तुमची लेकरं पुढे जाऊन काय होणार आहे, तुमच्या लेकरांद्वारे परमेश्वर पुढे जाऊन काय करणार आहे, या देवाच्या योजना आपण समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून याकोबाचं नाव ठेवताना अशा पद्धतीने ठेवण्यात आलं की युक्ती करणारा, भावाची टाच धरणारा, हिरावून घेणारा. पण देवाने म्हटलं नाही 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 नाही, तू युक्ती करणारा नाही, भावाची टाच धरणारा नाही, तू देवाकडे आणि माणसाकडे झगडून आशीर्वाद प्राप्त करणारा आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहितीये, सख्या भावाला याकोबाने फसवलं होतं. का? की मला ज्येष्ठत्वाचा हक्क पाहिजे. तरी देवाला त्याच्या वाईट नाही वाटलं. का माहितीये का? कारण मोठा भाऊ जो होता ना, त्याला मोठेपणाचा जो अधिकार होता त्याची किंमत नव्हती. त्याची किंमत मोठ्या भावाला नव्हती. कारण वरण जे होतं ना, मसुरीचं वरण, त्याच्यासाठी जेवणासाठी त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क विकून टाकला होता. त्याला किंमतच नव्हती की देवाने मला कोणता अधिकार दिलेला आहे. त्याला किंमतच नव्हती की परमेश्वर. तुम्हाला माहितीये, याकोब एक असा व्यक्ती होता, ज्या वेळेस त्याच्या भावाचा ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला मिळाला, तर त्याचा भाऊ एसाव त्याला मारण्याच्या मागे लागलेला होता. तेव्हा बायबल असं म्हणतं, स्वतःचा जीव वाचवून याकोब पळून गेला. त्याच्या बापाने त्याला सांगितलं, इसाकाने, की निघून जा इथून, नाहीतर तुझा भाऊ तुला मारून टाकेल. त्याच्या आईने त्याला पाठवून दिलं लाबानकडे. बोला, कोणाकडे पाठवलं? लाबान. कोणाकडे पाठवलं? लाबान. तुम्हाला माहिती, याकोबाने जे आशीर्वाद प्राप्त केलेले होते ना, भावाचा आणि बापाच्या प्रॉपर्टीतला कोणताच वाटा त्याने घेतला नाही, बिलकुल नाही. जेव्हा तो पळून गेला, फक्त हातामध्ये काठी घेऊन गेला. काय घेऊन गेला? काय घेऊन गेला? काठी. काहीच नव्हतं याकोबाकडे. दोघं हात रिकामे होते, पूर्ण झोळी रिकामी होती. तसाच गेलेला होता, कंगाल असा निघून. पण तुम्हाला माहिती, जेव्हा याकोब या लाबानापासून परत आला बऱ्याच वर्षाने, त्यावेळेस बायबल असं म्हणतं, त्याच्या मागे असंख्य गुरढोरं होती. हालेलुया. खूप मोठी मालमत्ता त्याच्याकडे होती, खूप मोठी संपत्ती त्याची होती. का? कुठून आणली त्याने? बापाचा वाटा नाही घेतला त्याने, भावाचा वाटा नाही घेतला त्याने. पण तुम्हाला माहितीये, त्याला विश्वास होता की परमेश्वर माझ्या सोबत आहे, देवाची योजना, मी जिथं जाईल परमेश्वर तिथं मला आशीर्वादित करेल. हालेलुया. म्हणून याकोब जिथं गेला ना, परमेश्वराने तिथं त्याला आशीर्वादित केलं. का? कारण देवाची योजना त्याच्यासाठी होती. आमेन. भविष्यासाठी परमेश्वराची योजना याकोबाच्या जीवनाबद्दल होती. मी विश्वासाने सांगतो प्रियांनो, तुम्हाला आपल्या लेकरांच्या भविष्याबद्दल देवाने ऑलरेडी योजना करून ठेवलेली आहे. हालेलुया. फक्त देवाकडे मागा की देवा, हे काय नेमकं, कशासाठी ही लेकरं तू मला दिलीत, का हे धन तू आम्हाला दिलेलं आहे, का ही लेकरं आम्हाला तू दिलीत, यांच्याबद्दल तुझी इच्छा काय आहे, यांच्याबद्दल तुझी योजना काय आहे. होऊ शकतं कदाचित तुमच्याच पोटी दाविदाप्रमाणे कोणीतरी निर्माण होईल, होऊ शकतं एखादा एलिया जन्माला येईल, होऊ शकतं पेत्रासारखा कोणीतरी उभा राहील. मागा परमेश्वराकडे की आमच्या लेकरांबद्दल देवा तुझी योजना काय आहे. हालेलुया.
हे मोशेच्या आईला माहिती नव्हतं की तिचा मुलगा इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढेल. हाच तो मुलगा आहे ज्याला परमेश्वर एक दिवशी उपयोगी करणार आहे, की जो मिस्र देशाच्या गुलामगिरीमधून इस्रायल लोकांना फारोच्या हातामधून सोडवेल. तुम्हाला माहितीये, तो मोशे ज्याचा जीव त्याची आई वाचवण्याचा प्रयत्न करत होती, तोच मोशे अनेकांचा जीव वाचवणार होता हे तिला माहिती नव्हतं. हालेलुया, हालेलुया. ह्या योजना माहिती नव्हत्या त्या आईला, म्हणून ती घाबरलेली होती. जर तिला माहिती असतं की परमेश्वराची योजना आहे तर ती निश्चिंत असती. आमेन, हालेलुया. देवाकडे मागा की तुमच्या लेकरांबद्दल परमेश्वराची योजना काय आहे. म्हणून देवाने बायबलमध्ये जी नावं मनुष्याने ठेवली होती ना ती खोडली. परमेश्वराने ती नावं खोडून टाकली. का? कारण देवाला नाही पटली. परमेश्वराने म्हटलं तुला याकोब नाही म्हणणार, तुला इस्रायल हे नाव पडेल. आमेन. याच्या पुढे तू लोकांपासून हिरावून घेणारा नाही, तुझ्या भावाची टाच धरणारा म्हणून तुला ओळखले जाणार नाही, तर तुला इस्रायल हे नाव पडेल, कारण तू देवाशी आणि माणसाशी झगडून प्रबळ झालेला आहे. आमेन. तोपर्यंत त्याने देवाला सोडलं नाही जोपर्यंत मी आशीर्वादित होणार नाही. तोपर्यंत परमेश्वराची कास त्याने सोडली नाही जोपर्यंत देवा तू मला आशीर्वादित करणार नाही, मी तुला जाऊ देणार नाही. आणि म्हणून परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं आणि त्याचं नाव बदललं. हालेलुया, हालेलुया. आजकाल जगामध्ये आपण पाहतो ना, नावं कशी ठेवली जातात. आवडता क्रिकेटर असेल सचिन, पोराचं नाव सचिन. भले तो मोठं झाल्यावर बॅट हातात बी धरणार नाही, पण आपल्याला आवडतो क्रिकेटर म्हणून त्याचं नाव काय ठेवलं गेलं. दुसऱ्याचं भविष्य तुमच्या लेकरांच्या जीवनात परमेश्वर कॉपी पेस्ट करत नाही. समजतं मी काय सांगतोय ते? नीट लक्ष द्या. देवाने ज्याला क्रिकेटर बनवलेलं आहे ना, आणि ज्या नावाने तो ओळखला जातो ना, ती योजना त्याच्यासाठी होती. ती तुमच्या लेकरांसाठी ते नाव ठेवल्याने होणार नाही. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की जर एखाद्याचं नाव दावीद ठेवलं तर तो राजा होईल, पण असं नाहीये. ती योजना दाविदासाठी होती. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय? समजते? नावामुळे असं नाहीये की तुमचे लेकरं तसे होतील. लक्षात घ्या, परमेश्वराच्या योजनेमध्ये लेकरं असले पाहिजे तर परमेश्वर त्यांना पुढे घेऊन जाईल. आणि प्रत्येक लेकरासाठी देवाची योजना वेगळी आहे. आमेन, हालेलुया. आज मी बघतो बरेचसे ख्रिस्ती लेकरं आहेत, बरेचसे ख्रिस्ती मुलं आहेत. मी माझंच उदाहरण देतो, दुसऱ्याचं कशाला घेता. माझं नाव डॅनियल आहे. काय नाव आहे? हा डॅनियल जेव्हा बिअर बार मध्ये बसत असेल तेव्हा लोकांना काय वाटत असेल, देवाला काय वाटत असेल? डॅनियल कुठं बसला? अरे बोला ना. माझ्याबद्दल बोलतोय मी, दुसऱ्याबद्दल नाही. माझं नाव काय आहे? जेव्हा मी दारू प्यायचो बिअर बार मध्ये बसून, तेव्हा परमेश्वर जेव्हा बघत असेल तर काय विचार करत असेल? डॅनियल कुठं बसलाय? बिअर बार मध्ये. बरं वाटत असेल का देवाला? बरं वाटत असेल का परमेश्वराला? नाही, नाही वाटणार. का? तो डॅनियल कुठं आणि हा डॅनियल कुठं? हालेलुया. तो डॅनियल कुठं जो सिंहाच्या गुहेमध्ये गेला तरी सिंहाने त्याला स्पर्श केला नाही. हालेलुया. तो दानियल कुठं जो दानियल रात्रंदिवस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसायचा, आणि हा दानियल त्या ठिकाणी पापामध्ये पडलेला होता. प्रियांनो लक्ष द्या, नावामुळे काही फरक पडत नाही, पण परमेश्वराच्या योजनेमुळे फरक पडतो. आमेन. माझ्यासाठी ती योजना नव्हती जी दानियेलासाठी होती. म्हणजे काय? की तो सिंहाच्या गुहेत पडला आणि परमेश्वराने त्याला सुरक्षित तिथून काढलं. तो दानियल जो भविष्यवाणी करायचा, तो दानियल जो स्वप्नांचा अर्थ सांगायचा, ही परमेश्वराची योजना त्या दानियल बद्दल होती. तेच नाव मी स्वतःला घेतल्याने मी भविष्यवाणी नाही करू शकत किंवा मी स्वप्नांचे अर्थ नाही सांगू शकत, कारण माझ्यासाठी देवाची योजना वेगळी आहे. हालेलुया, हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? जी तुमच्या लेकरांसाठी देवाची योजना आहे ना, देवाकडे मागा. आमेन. की प्रभू आमची लेकर यांच्याबद्दल तुझी योजना काय आहे? हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, ज्यावेळेस तुम्ही देवाकडे असं मागाल ना, परमेश्वर तुम्हाला दाखवेल की तुमच्या लेकरांद्वारे परमेश्वर काय करू इच्छितो. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेस देवा समोर कोणी आलं ना, परमेश्वराने त्यांना त्यांच्या जीवनातली योजना स्पष्ट दाखवली. आमेन. वचन वाचू, एक वचन वाचू आपण. योहान कृषीवर्तमान याचा पहिला अध्याय. योहान कृषीवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 40 पासून पुढे वाचा. योहानाचे म्हणणे ऐकून येशू मागे जे दोघे जण गेले, त्याच्यापैकी शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा होता. आंद्रियाला त्याचा सख्खा भाऊ शिमोन
पहिल्याने भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, अंद्रिया काय म्हणाला शिमोनाला? मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. आणि अंद्रिया शिमोनाला घेऊन प्रभू येशूकडे आला. बायबल असं म्हणतं, येशूने शिमोनाकडे निहाळून पाहून म्हटले, तुझं नाव योहानाचा मुलगा शिमोन आहे ना? तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक असे म्हणतील. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. ज्याच्याबद्दल देवाची योजना असते ना, ज्या वेळेस तो व्यक्ती देवासमोर येतो, परमेश्वर त्याला त्याची योजना स्पष्ट दाखवून देतो. हालेलुया. जोपर्यंत एक व्यक्ती जगामध्ये इकडं तिकडं भटकत राहतो ना, त्याला देवाची योजना कळूच शकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही त्या देवासमोर येतात, ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे, त्या दिवशी तो परमेश्वर त्याची योजना स्पष्ट रीतीने तुम्हाला दाखवून देतो. हालेलुया. पेत्राचा अर्धवय निघून गेलेलं होतं मासे पकडून पकडून. तुम्हाला माहितीये, तरी पेत्राला माहिती नव्हतं की मला का निर्माण केलेलं आहे. त्याला वाटायचं बस मासे पकडणं एवढंच माझं काम आहे, बस एवढ्यासाठी माझं जीवन आहे. पण ज्या दिवशी पेत्र हा येशू समोर येऊन उभा राहिला, येशूने त्याला सांगितलं, हे तुझं नाव शिमोन आहे ना, जे तुझ्या बापाने ठेवलेलं आहे, पण लक्षात घे, आजपासून तुला पेत्र म्हणतील. म्हणजे काय? खडक. केफा म्हणजे खडक. ह्याच खडकावर मी माझी मंडळी स्थापिन. आमेन, हालेलुया. ही तुझी योजना आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही देवाच्या जवळ येत नाही, परमेश्वराच्या समोर येत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाबद्दल देवाची काय योजना आहे ही तुम्हाला कळू शकत नाही. नाही तर तुम्ही बस इकडे तिकडे भटकत राहाल, तुम्हाला देवाची योजना कळूच शकत नाही. आज अर्धवय होऊन जातं तरी आपल्याला कळत नाही का परमेश्वराने मला जन्माला आणलं, काय माझ्याबद्दलची देवाची योजना आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणासमोर यावं लागेल? देवा. बोला, कोणासमोर यावं लागेल? ज्याने निर्माण केले त्याच्या समोर यावं लागेल, तर तो तुम्हाला सांगू शकतो की तुमच्याबद्दल त्याची योजना काय आहे. हालेलुया. जेव्हा मनुष्य जगात भटकत फिरतो ना इकडं तिकडं, त्याला त्याची योजना नाही कळू शकत, त्याला नाही समजू शकत की माझा जन्म का झालेला आहे, त्याला नाही समजू, म्हणून फ्रस्ट्रेट असतात, म्हणून चिंतेमध्ये असतात. पैसा कमवून सुद्धा मनुष्य अशांत काय? कारण त्याला कळलंच नाही की देवाची योजना माझ्या जीवनाबद्दल काय आहे. हालेलुया, हालेलुया. अनेक लोक म्हणतात, नोकरी लागली, सगळ्या गोष्टी आहेत, घर बांधलं, गाडी घेतली, सगळं काही झालं, तरी सुद्धा मी समाधानी नाहीये, तरी सुद्धा शांती माझ्या जीवनामध्ये. याचं एकच कारण आहे, का? कारण तुम्हाला हेच कळलेलं नाही देवाने तुम्हाला का निर्माण केलेलं आहे. हालेलुया. समजतंय का? समजतंय का? देवाची योजना तुम्ही तेव्हाच आणू शकता जेव्हा तुम्ही कोणासमोर याल? देवासमोर. हालेलुया. माझ्या जीवनातले 25 वर्ष मी भटकत होतो, मला नाही कळत होतं माझी योजना काय आहे. मी शिक्षक तेव्हा पण होतो, मी शाळेत तेव्हा पण शिकवायचो, डिग्री त्यावेळेस पण माझ्याकडे होती, पण मला कळत होतं की मी भटकलेलो आहे, मला कळत होतं की माझ्याकडे दिशा नाहीये, मला कळत होतं की मला मार्ग सापडत नाहीये, मला कळत होतं की मी अशांततेमध्ये जगतोय. पण ज्या दिवशी मी देवासमोर आलो, त्या दिवशी परमेश्वराने स्पष्ट रीतीने दाखवून दिलं की तुझ्याबद्दल माझी योजना काय आहे. समजतंय मी काय सांगतोय? पैसा कमवणं, स्वतःसाठी घरदार बांधणं, नोकरी करणं, पगार कमवणं, ही योजना देवाची माझ्यासाठी नव्हती. तर आज मी जो तुमच्या समोर उभा आहे ना, ही देवाची योजना होती की माझ्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. 25 वर्ष देव करू नाही शकला, का? कारण मी कोणासमोर नव्हतो? देवासमोर. बोला, कोणासमोर नव्हतो? पण ज्या दिवशी मी देवासमोर आलो, देवाने मला ती योजना दाखवून दिली. आमेन. तुमच्या लेकरांना परमेश्वरासमोर घेऊन या, परमेश्वर स्पष्टपणे दाखवेल तुमच्या लेकरांबद्दल देवाची योजना काय आहे. आमेन. समजते का? हालेलुया. बोलो येशू मसीह की. पेत्राला प्रभू येशूने सांगितलं, हे पेत्रा, हे शिमोना, इथून पुढे तुला पेत्र, खडक असे म्हणतील. तुम्हाला माहिती पेत्र काय होता? एक नंबरचा घाबरट होता. हा. त्यानंतर उथळ स्वभावाचा होता. बोला, कसा होता? उथळ स्वभावाचा. म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो ना उतावीळपणा. काय म्हणतात त्याला? उतावीळपणा. हा. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणायचं ना की मला मारणार आहे, 3 दिवसांनी मी परत उठणार आहे, किंवा मला त्यांच्या हाती देणार आहेत आणि ते लोक मला मारतील, पेत्र काय म्हणायचं? मी जाईल तुझ्या समोर मरायला. हा. पेत्र म्हणायचा, मी तुला कधी सोडणार नाही. येशूने काय सांगितलं पेत्राला? आज रात्री तू मला कितीदा नाकारशील? बोला, कितीदा नाकारशील? नाकारलं का नाही त्याने? कोंबडा आरवण्याच्या पूर्वी तुम्हाला कितीदा नाकारशील? 3दा. बायबल असं म्हणते, येशूने म्हटलं, तोपर्यंत आज कोंबडाच आरवणार नाही पेत्रा, जोपर्यंत तू 3दा नाकारणार
नाही. त्याच रात्री पेत्राने येशूला कितीदा नाकारलं? 3दा. इतका अस्थिर होता पेत्र, इतका घाबरट होता पेत्र, इतका अस्थिर स्वभाव होता. तरी येशू त्याला काय म्हणतो? पेत्र, तू खडक आहे. खडक म्हटलेलं आहे. खडक कशाला म्हणतात? जो हालत नाही. खडक कशाला म्हणतात? जो स्थिर असतो. खडक कशाला म्हणतात? ज्याच्यावर घर बांधलं जातं. खडक कशाला म्हणतात? ज्याच्यावर पाया घातला जातो त्याला खडक म्हटलं जातं. आणि बायबल असं म्हणतं, पेत्रा, याच खडकावर मी माझी मंडळी स्थापित करीन. आमेन. एवढा अस्थिर स्वभाव पेत्राचा असताना सुद्धा का प्रभूला त्याच्यावर विश्वास होता? कारण प्रभूला माहिती होतं आता हा ट्रॅकवर आहे, माझ्या समोर आहे. आमेन, हालेलुया. आणि नक्कीच ती योजना त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होईल ज्या योजनेसाठी तो जन्माला आलेला आहे. हालेलुया. अर्ध आयुष्य मासे पकडले, पण अर्ध आयुष्य माणसं पकडले. हालेलुया. समजतंय मी काय सांगतोय? येशू ख्रिस्ताने ज्या दिवशी पेत्राला निवडलं त्या दिवशी काय सांगितलं? पेत्रा, तू मासे पकडतो, पण मी तुला काय धरणारा करीन? माणसे धरणारा करीन. हालेलुया. तर अर्ध आयुष्य पेत्र काय पकडत होता? जाळ्याने मासे. पण जेव्हा येशू ख्रिस्त त्याला भेटला तिथून पुढे पेत्राचं जीवन बदललं आणि उर्वरित आयुष्य त्याने काय धरले? माणसे. बोला, काय धरले? माणसे. ही देवाची योजना होती. आमेन. मासे धरणं ही कोणाची योजना होती? मनुष्याची. आणि माणसं धरणं ही कोणाची योजना होती? देवाची. हालेलुया. हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही कोणासमोर याल? देवासमोर याल. आमेन. मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो, जितकी लोक इथं बसलेली आहेत, जितकी लेकरं इथं बसलेली आहेत, जितके आई वडील इथं बसलेली आहेत, मी तुम्हाला सांगतो, लेकरांना देवाच्या समोर आणा की जेणेकरून त्यांना देव त्याची योजना दाखवेल. हालेलुया. हालेलुया. तोपर्यंत परमेश्वराची योजना तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समजू शकत नाही. हालेलुया. हा तोच पेत्र ज्याने येशू ख्रिस्ताला 3दा नाकारलं, येशूसाठी हसत हसत मेला. बायबल असं सांगतं. तुम्हाला माहिती, बायबलमध्ये पेत्राच्या मरणाबद्दल लिहिलेलं नाहीये, पण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं, इतिहासामध्ये त्याची नोंद आहे की ज्यावेळेस पेत्राला मारलं गेलं ना, तर त्याला वधस्तंभावर दिलं गेलं. कशावर दिलं गेलं? जसं येशू ख्रिस्ताला मारलं. जेव्हा त्याला खिळे ठोकून मारत होते ना पेत्राला, त्यावेळेस पेत्राने काय सांगितलं माहिती तुम्हाला? माझी लायकी नाहीये की मला येशू सारखं मारा. मी त्या योग्यतेचा नाहीये की मला येशू ख्रिस्तासारखं मरण यावं. पेत्र म्हणतो की माझं डोकं खाली करा आणि पाय वर करा आणि मग मला खिळे मारा. अशा रीतीने पेत्र प्रभू येशू ख्रिस्तासाठी मेला. म्हणजे सोपं मरण त्याने स्वतःहून कठीण करून घेतलं. इतकं तो प्रभूसाठी स्थिर झाला. आमेन. एकेकाळी 3दा नाकारणारा पेत्र प्रभू येशू ख्रिस्तासाठी उलटा मरण पावला. म्हणून पेत्राबद्दल येशूला माहिती होतं. म्हणून प्रभू येशू म्हणतो, शिमोना, तुला पेत्र म्हणजे खडक म्हणतील, तू कोणत्याही परिस्थितीत डगमगणार नाही. हालेलुया. कोणत्याच परिस्थितीत तुला कोणी हलवू शकणार नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं स्वर्गात जाण्याच्या अगोदर, हे पेत्रा, हे शिमोना, तुझ्याबद्दल मी देवाकडे मागणी केलेली आहे. का? कारण सैतानाने आमच्याकडे मागणी केलेली आहे की तुम्हाला गव्हासारखं चाळावं, पण मी देवाकडे तुझ्याबद्दल मागणी केलेली आहे. जेव्हा तू स्थिर होशील तुझ्या भावंडांना स्थिर कर. आमेन. देवाने जबाबदारी पेत्राला दिली. का? जरी तू अस्थिर आहे ना आज, पण माझा विश्वास आहे मी तुला आज नाही बघत आहे, मी तुझं भविष्य बघतोय. तू अनेकांना स्थिर करशील. आमेन. देवाच्या समोर या, देव तुम्हाला कमजोर बघणार नाही. हालेलुया. खूप सारी उदाहरणं आहेत बायबलमध्ये. गिदोन नावाचा व्यक्ती आहे बायबलमध्ये. जुन्या करारामध्ये वाचा, शास्त्राच्या पुस्तकामध्ये. हा गिदोन एक असा व्यक्ती होता की ज्यावेळेस मिद्यानाची टोळी त्या ठिकाणी येऊन लोकांवर हल्ले करायची, इस्रायल लोकांचं धान्य लुटून घेऊन जायची, द्राक्षमळे त्या ठिकाणी काढून घेऊन जायची, त्यावेळेस लोक लपून राहायचे मिद्यानाच्या भीतीने, त्या लोकांच्या भीतीने. हा गिदोन पण भित्रा होता. बायबल असं म्हणतं की त्याचे गहू निघाले आणि ते गहू मळण्यासाठी तो द्राक्ष कुंडामध्ये गव्हाची मळणी करत होता. कुठं करत होता? द्राक्ष कुंडामध्ये. आपल्याकडे वेळ नाही ते वाचायला, शास्त्रीच्या पुस्तकात घरी गेल्यावर वाचा की तो द्राक्ष कुंडामध्ये त्या ठिकाणी गव्हाची मळणी खाली नाही केली जात, वर केली जाते. हालेलुया. आपण खळ्यामध्ये गहू मळतो, मळणी ही खळ्यामध्ये केली जाते, पण तो कुठं करत होता? द्राक्ष कुंडामध्ये, खाली खोलवर. भीतीपोटी. कशापोटी? भीती की कोणीतरी येईल आणि मला बघेल, ते मिद्यानी लोक येतील आणि लुटून घेऊन जातील, म्हणून भीती होती मनामध्ये. पण बायबल असं म्हणतं, ज्यावेळेस तो मळणी करत होता ना, तेव्हा देवदूताने त्याला दर्शन दिलं. आमेन. कोणी दर्शन दिलं? देवदूताने त्याला दर्शन दिलं. आणि त्यावेळेस देवदूत त्याला काय बोलला माहितीये तुम्हाला? गिदोनाला, हे गिदोना, हे शूरवीर सुरमा. हालेलुया. हिंदीमध्ये लिहिलेलं आहे काय? हे शूरवीर सुरमा. अरे तो भित्र आहे, तो घाबरतोय,
तो गव्हाची मळणी द्राक्षकुंडात करतोय. तरी सुद्धा हिंदी ट्रान्सलेशन मध्ये वाचा, तिथं असं म्हटलेलं आहे, जेव्हा देवदूताने गिदोनाला दर्शन दिलं तर देवदूत त्याला पाहून म्हणतो, हे शूरवीर सुरमा. अरे कसं काय शूरवीर सुरमा? हा तर घाबरून राहिला. तरी सुद्धा तुम्ही शूरवीर सुरमा का म्हणतात? कारण देव गिदोनाला आज नाही बघत आहे, याच्या पुढे त्याच्याद्वारे परमेश्वर जे करणार आहे ना, त्याच्यामुळे परमेश्वर त्याला शूरवीर सुरमा म्हणतोय. हालेलुया. आतापर्यंत गिदोना तुला देवाची ओळख नव्हती, पण इथून पुढे जर तुला माझी ओळख झाली ना, तू भित्रा राहणार नाही. तुझ्याच द्वारे मी इस्रायल लोकांना जय देईल. आमेन. केवळ 300 लोकांद्वारे परमेश्वराने गिदोनाद्वारे हजारो लाखोंच्या सैन्यावर त्याला जय प्राप्त करून दिला. आमेन. एकेकाळी घाबरणारा व्यक्ती जेव्हा येशू ख्रिस्त देवाच्या समोर आला, परमेश्वराच्या समोर आला ना, त्याची भीती देवाने काढून टाकली. ज्यासाठी परमेश्वराने त्याला निर्माण केलेलं होतं ना, ती योजना देवाने त्याच्या जीवनामध्ये पूर्ण केली. आमेन. आमेन. आपल्या लेकरांना देवासमोर घेऊन या, म्हणजे देव त्याची योजना त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण करेल. हालेलुया. बाकी जगामध्ये ते कितीही भटकले ना, मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या जीवनाद्वारे परमेश्वर त्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही. योग्य ठिकाण ते आहे की तुम्ही स्वतः आणि तुमची लेकरं ज्या दिवशी देवासमोर येऊन उभे राहाल, त्या दिवशी परमेश्वर त्याची योजना. मोशे ज्या दिवशी त्या जळत्या झुडपासमोर जाऊन उभा राहिला, तिथून देवाने पाचारण केलं. आमेन. वय काय होतं? 80. मोशेचं वय काय होतं देवाने निवडलं तेव्हा? 80. बोला काय होतं? वयाचा फरक पडत नाही. हालेलुया. तुम्ही 40 वर्षाचे असाल, 50चे असाल, 60चे असाल, तुम्ही वृद्ध झालेले असाल, पण त्यावेळेस जरी तुम्हाला देव कळला आणि देवासमोर जर तुम्ही आले ना, तरी विश्वासाने सांगतो, देव तेवढ्या दिवसात त्याची योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करून घेईल. आमेन. 80 वर्षाच्या मोशेला परमेश्वराने जेव्हा निवडलं ना, 40 वर्षामध्ये असे चमत्कार झाले जे 80 वर्षात त्याने कधी पाहिलेले सुद्धा नव्हते. हालेलुया. 120 वर्ष जगला मोशे. किती वर्ष? 120. पण 80 वर्षाबद्दल बायबल मध्ये नाही लिहिलंय. किती वर्षांबद्दल लिहिलंय? 40. त्या 40 वर्षात त्यांनी अद्भुत काम केलं. लाल समुद्र दुभागला. हालेलुया. स्वर्गातून मान्ना पडला, खडकातून पाणी काढलं. 40 दिवस 40 रात्र देवासोबत सिनाय पर्वतावर त्याने घालवले. जिथं लोक जवळ जायला घाबरत होते, त्या सिनाय पर्वतावर मोशे चढून जात होता. उपवासात तापासात परमेश्वरासोबत त्या ठिकाणी वेळ घालवत होता. हा तोच मोशे ज्याने 80 वर्ष वाया घालवले होते. आमेन. पण ज्या दिवशी तो मोशे देवासमोर येऊन उभा राहिला, तिथून 40 वर्षात परमेश्वराने जे करायचं होतं ना, त्याची योजना त्याच्या जीवनाद्वारे पूर्ण करून घेतली. आमेन. बऱ्याचदा आपण सुद्धा आपला वेळ, आपले वर्ष, आपलं वय वाया घालवतो. का? कारण आपण देवासमोर येत नाही. ज्या दिवशी तुम्ही देवासमोर याल, तिथून खऱ्या अर्थाने तुमचं जीवन सुरुवात होतं. हालेलुया. तिथून खरी देवाची योजना ही तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हायला सुरुवात होते. परमेश्वरासमोर या. देवाची इच्छा तीच आहे. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की ज्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय, निर्माण केलेलं आहे, जन्म दिलाय, ती तुमची योजना पूर्ण व्हावी. हालेलुया. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही देवाच्या समोरासमोर याल, देवाची ओळख करून घ्याल, स्वतःला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आणाल. मी विश्वासाने सांगतो, प्रत्येक जण जो इथं बसलेला आहे, कोणीच व्यर्थ नाहीये. हालेलुया. एक पण भांड व्यर्थ नाहीये. हालेलुया. प्रत्येक कामाचं आहे. आमेन. 5 बोट आहेत आपल्याला दिलेली. किती बोट आहेत? 5 बोट. याच्यातला सगळ्यात महत्वाचा बोट कोणता आहे? कोण सांगेल? सगळ्यात महत्वाचा बोट कोणता आहे? काय? सर्वच महत्वाचे आहे. हालेलुया. जर तुम्ही म्हणाल ना अंगठा, तुम्ही म्हणाल करंगळी, तुम्ही म्हणाल हा बोट, मग तोडा ना बाकीचे. बघा काय होतं बरं. बाकीचे बोट तोडा. बाकी महत्वाचे नाही, मग कशाला लटकून ठेवलेत हाताला? जर महत्वाचे नाहीच तर एक बोट तुटल्यावर तुम्हाला कळेल त्याचं महत्व काय आहे. हालेलुया. हालेलुया. एक बोट तुटू द्या, तुम्हाला कळेल त्या बोटाचं महत्व काय होतं. तुटल्याशिवाय कळणार नाही. देव करो असं कोणासोबत व्हायला नको. आमेन. तुमचे 20च्या 20 बोट म्हणजे पायाचे आणि हाताचे धरून शाबूत राहोत. आमेन. पण असा विचार नका करू की ही करंगळी बारीक आहे, काही कामाची नाही. हा बोट काही कामाचा नाही, हा कामाचा नाही. अरे प्रत्येक बोट जो देवाने दिला ना, हे पाचीच्या पाची कामाचे आहेत. हालेलुया. हालेलुया. म्हणून अंगठा म्हणू नका नुसता. अंगठा कामाचा आहे म्हणे, माझी बायको सांगत होती. हालेलुया. असं नाहीये, सगळे बोट कामाचे. हालेलुया. तसंच मी तुम्हाला सांगतो, देवाची मंडळी, देवाचे लोक जेवढे इथं बसलेले आहेत ना,
कमी शिकलेले असाल, जास्त शिकलेले असाल, कमी ज्ञान असेल, जास्त ज्ञान असेल, कमी पैसा असेल, जास्त असेल, काही फरक पडत नाही. देवासाठी सगळे बोट सारखे आहेत. हालेलुया. समजते मी काय सांगतोय? देवासाठी प्रत्येक बोट महत्वाचं आहे. आमेन. कोणीच कमी आणि कोणीच जास्त नाही. मग विश्वास ठेवा. जर 80 वर्षाच्या मोशेला परमेश्वर जर यूज करू शकतो, वापरू शकतो, काय तुमचा उपयोग नाही करू शकत? नाही करू शकत का? प्रॉब्लेम हा आहे की एवढे दिवस आपण वाया घालवले. का? कारण आपण कोणासमोर येऊन उभे राहिलो नाही? देवासमोर. आमेन. जगाचं ज्ञान प्राप्त करा, शिक्षण घ्या, बरोबर आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाची योजना तेव्हा पूर्ण होईल जेव्हा तुम्ही त्याच्या समोर याल. हालेलुया. जेव्हा तुम्ही त्याच्या समोर याल, त्याला वेळ द्याल, त्याच्यासोबत वेळ घालवाल, तिथून पुढेच परमेश्वर त्याची योजना तुमच्या जीवनाद्वारे पूर्ण करू शकतो. आमेन. हालेलुया. अनेक उदाहरण आहेत बायबलमध्ये. जेव्हा तुम्ही वाचाल तुम्हाला कळेल की जो जो व्यक्ती देवासमोर आला, परमेश्वराने त्याची योजना त्याच्या जीवनाद्वारे पूर्ण करून घेतली. आमेन. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पौल तो होता जो ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, त्यांचा विरोध करणारा होता, त्यांना पकडून जेलमध्ये टाकणारा होता. पण ज्या दिवशी तो देवासमोर आला ना, जो पकडणारा होता, जो छळणारा होता, तोच कोणाची सुवार्ता गाजवायला लागला? येशूची. हालेलुया. कारण त्याला कळतच नव्हतं माझं काम काय, त्याला कळतच नव्हतं माझा जन्म कशासाठी झाला, त्याला कळतच नव्हतं माझी धार्मिकता काय. पण ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं, ज्या दिवशी देवाचा प्रकाश त्याने पाहिला, तर तिथून पुढचं जीवन जे पावलाचं आहे ना, ती देवाची योजना होती ज्यासाठी परमेश्वराने त्याला जन्माला आणलं होतं. आमेन. अनेक मंडळ्या स्थापन केल्या त्याच पौलाने, जो एकेकाळी छळ करणारा होता. हालेलुया. हालेलुया. हे तेव्हाच शक्य होतं ज्यावेळेस तुम्ही देवासमोर याल. आमेन. हा, माझ्या आयुष्यातले 25-26 वर्ष मी अशीच वाया घालवले, भटकत होतो इकडं तिकडं. ज्ञान होतं, पुस्तकी ज्ञान होतं, इंग्लिश पण वाचता यायचं, बोलता यायचं, सगळ्या गोष्टी होत्या, पण देवासाठी काहीच कामाचा नव्हतो. स्वतःसाठी पण काही कामाचा नव्हतो. का? खाणं पिणं सगळ्या गोष्टी चालत होत्या. जर मी त्याच जीवनामध्ये राहिलो असतो तर आतापर्यंत मरून गेलो असतो. खरं सांगतो तुम्हाला, जगलोच नसतो. एवढे व्यसन माझ्या जीवनामध्ये होते, एवढ्या घाण सवयी माझ्या जीवनामध्ये होत्या. जर मला देव सापडला नसता, जर देवासमोर मी आलो नसतो, तर देवाने त्याची योजना तर दूरची गोष्ट आहे, पण मी माझा अंत कधीच करून टाकला असता. पण मी देवाला धन्यवाद देतो की योग्य वेळी मी परमेश्वरासमोर आलो. आमेन. योग्य वेळी प्रभू येशू ख्रिस्ताला मी माझा उद्धारणारा म्हणून स्वीकारलं, आणि ज्या दिवसापासून मी त्याच्या समोर आलो, आजचा दिवस आहे की मी तुमच्या समोर उभा आहे. हालेलुया. त्या देवाचं वचन गाजवण्यासाठी आणि त्या प्रभूला उंच करण्यासाठी. माझी लायकी नाही, योग्यता देणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. मला कधीच असं वाटत नाही की मी खूप काहीतरी आहे म्हणून मला स्टेज भेटत. बिलकुल नाही. मी नेहमी म्हणतो मी केवळ गाढव आहे. काय? मी केवळ. आणि या गाढवावर कोण बसलाय? येशू. बोला, कोण बसलाय? येशू गाढवावर आहे, तोपर्यंत या गाढवाला मान आहे. एकदा जर येशू उतरून गेला, हे गाढव परत काय होईल? गाढवच होईल. काय होईल? गाढवच होईल. मला जर आज मान मिळतो ना, ज्या ज्या वेळेस माझा सत्कार केला जातो ना, मी कधीच फुगून जात नाही. का? मला माहिती असतं सत्कार गाढवाचा नाही होते, सत्कार कोणाचा होतोय? या गाढवावर जो येशू बसलाय त्याचा होतोय. आमेन. समजतंय का मी तुम्हाला काय सांगतोय? जोपर्यंत येशू मला भेटलेला नव्हता, मी काय होतो? फक्त गाढवाप्रमाणेच होतो. मूर्ख होतो, काहीच कळत नव्हतं मला. काय खातो आणि काय पितो ह्याची मला अक्कल नव्हती, असा व्यक्ती होतो मी. पण ज्या दिवशी येशू ख्रिस्त या गाढवावर बसला ना, तिथून पुढे हे गाढव त्याला महिमा देतंय. आमेन. जिथं जाईल तिथं परमेश्वराचा गौरव करतोय. तुम्हाला माहितीये, देवाच्या योजनेमध्ये या. मी तुम्हाला सांगतो, माझ्यासारख्या गाढवाला जर परमेश्वर असा उपयोगी करू शकतो, तर तुम्हाला का नाही करू शकत? आमेन. तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप चांगले आहात. हा, खूप चांगले आहात. मी खूप पापी होतो, मी खूप चुकीचा होतो, माझ्या जीवनामध्ये अनेक पाप होते. तरी जर परमेश्वर मला वाचवू शकतो आणि मला उपयोगी करू शकतो, तर काय परमेश्वर तुमचा उपयोग नाही करू शकत का? फक्त देवासमोर या की देव त्याची योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करेल. आमेन. हालेलुया. म्हणून शिमोनाला सांगितलं, हे शिमोना, आजपासून तुला पेत्र खडक म्हणतील. नाव बदललं त्याचं. हीच तुझी ओळख आहे. आमेन. आपण आपल्या पद्धतीने नावं ठेवलीत आपल्या लेकरांची, पण तुम्हाला पण माहिती नाही देवाची योजना काय आहे. मी विश्वासाने सांगतो, देवाकडे मागा, देवासमोर आपल्या लेकरांना घेऊन या. परमेश्वर त्याची योजना तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये पूर्ण करेल. आमेन. हालेलुया. देव म्हणतो की माझ्या योजना तुमच्या योजनांपेक्षा अधिक चांगल्या आहेत. आमेन.
आहेत की नाही? देवाच्या योजना आपल्या योजनापेक्षा अधिक चांगल्या आहेत का वाईट आहेत? बोला बोला, चांगल्या आहेत का वाईट आहेत? ज्या दिवशी प्रभू मला कळला ना, ख्रिस्त मला कळला, माझं जीवन मी प्रभूला दिलं, माझी पत्नी इथं बसलेली, आम्ही इतक्या त्रासातून गेलोय, आम्ही अनेकदा रडलोय, अनेकदा, मी तुम्हाला सांगतो, अनेकदा जागरणं केलीत, अनेक त्रासातून गेलो, अनेक अडचणीतून गेलो, अनेक समस्यातून गेलो, पण त्या सर्व परिस्थितीत जेवढा आनंद होता ना, मी तुम्हाला सांगतो, पाप करताना तेवढा आनंद नव्हता जेवढा त्रासामध्ये होता. हालेलुया. कारण आम्हाला माहिती होतं आता आम्ही आमच्या इच्छेने नाही, कोणाच्या योजनेनुसार चालतोय, देवाच्या. त्या सगळ्या त्रासातून परमेश्वर इथपर्यंत आज आम्हाला आणलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या मार्गामध्ये या, परमेश्वराच्या योजनेमध्ये या. मी तुम्हाला सांगतो, देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी विशेष आशीर्वादाची आहे. हालेलुया, उत्तमच आहे. परमेश्वराची कधीच योजना तुमच्यासाठी कमी नाही किंवा बिनकामाची नाही. एक योजना जी देव करतो ना, ती अद्भुत आणि उत्तमच करतो. हालेलुया. विश्वास ठेवा. 5 भाकरी आणि 2 मासे याच्याद्वारे किती लोक जेवले? किती लोक जेवले? 5,000पेक्षा जास्त. पण जर समजा 5 भाकरी आणि 2 मासे त्या लेकराने आणले नसते, मग जे लेकरू तिथं होतं ना 2 दिवसापासून, त्या लेकराकडे किती मासे होते? 2. भाकरी किती होत्या? का खाल्ल्या नाही त्या लेकराने? लेकर त्यांच्याकडे चिवडा द्या, बिस्किट द्या, पहिले त्यांचं लक्ष कशाकडे असतं? त्याच्याकडे. 2 दिवसापासून ते लेकरू येशू सोबत होतं, पण ते लेकराने भाकरीला हात लावला, माशांना हात लावला, आईने जो डबा बांधून दिला होता ना त्याला काहीच केलं नाही. तुम्हाला माहिती का? कारण त्या लेकराबद्दल देवाची योजना होती की याच्याच 5 भाकरी आणि 2 माशांद्वारे मी 5,000 लोकांना खाऊ घालेन. हालेलुया. ते लेकरू कोणासमोर आलं ते घेऊन? येशू समोर. बोला, कोणासमोर आलं? प्रभू माझ्याकडे एवढंच आहे. लोक तर 5,000पेक्षा जास्त आहेत, पण माझ्याकडे एवढंच आहे. येशूने म्हटलं तुमच्याकडे जे आहे ते आणा. प्रभू येशूने आशीर्वाद दिला आणि वाटायला लावलं. बायबल म्हणतं 5,000पेक्षा अधिक पब्लिक होती. ते जेवून त्या ठिकाणी तृप्त झाले आणि 12 टोपल्या उरल्या. आमेन. जेव्हा तुमच्याकडे जेवढं आहे ना तेवढं घेऊन तुम्ही परमेश्वरा समोर येतात ना, त्या तुमच्या थोड्याद्वारे परमेश्वर त्याची महिमा करून घेतो. आमेन. ते पुरून उरायला लागतं. हालेलुया. ते पुरून उरायला लागतं. ते इतरांना आशीर्वादित करायला लागतं. फक्त जे आहे ते घेऊन कोणासमोर या? येशू समोर. बोला, कोणासमोर या? येशू समोर. तुमच्याकडे ज्ञान थोडं असेल, या येशू समोर. तुम्हाला बोलता येत नसेल, या येशू समोर. गीत गाता येत नसेल, या येशू समोर. तुमच्यामध्ये काहीच चांगलं नसेल तरी मी म्हणतो या येशू समोर. जे असेल ना त्याला परमेश्वर बहुगुणित करून टाकेल आणि आशीर्वादित करेल. हालेलुया. मला बोलता यायचं नाही, जीभ टाळूला चिटकायची, तोंड कोरडं पडायचं, हातपाय लटपटायला लागायचे, 2 मिनिटाच्या वर मी बोलू शकत नव्हतो. ही माझी परिस्थिती होती. पण ज्या वेळेस मी येशू समोर आलो, आज तासन तास बोलू शकतो. का? कारण माझ्यामध्ये काही नाहीये, पण त्याच्यामध्ये सर्व काही आहे. हालेलुया. तुम्ही येशू समोर या, तो अद्भुत काम करणार आहे. आमेन. आपल्या लेकरांना प्रभू येशू ख्रिस्ता समोर घेऊन या. मी तुम्हाला सांगतो, देव त्याची योजना त्यांच्या जीवनामध्ये प्रकट करेल. आमेन. हालेलुया. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आपण सर्वांनी प्रभू जवळ यावं. या समयाला आपले डोळे आपण झाकू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपली नेत्र आपण बंद करू आणि ह्या वेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आज देवाला मागू की हे परमेश्वरा, काय तुझी योजना आहे आमच्या लेकरांबद्दल, आमच्याबद्दल काय तुझी योजना आहे. आज प्रभू समोर या. प्रियांनो, जसे आहात तसे प्रभू समोर या. आपण उणे असू, आपल्यामध्ये कमतरता असतील, आपल्यामध्ये चुकीच्या सवयी असतील, चुकीचे स्वभाव असतील, लपू नका. देवाकडे जे आहे ते घेऊन त्याच्या समोर या. कारण देवाला अशक्य असं काही नाही. पेत्र पण दुर्बळ होता, पण जेव्हा आला ना परमेश्वराने त्याला बदलून टाकलं. प्रभूने त्याला बदलून टाकलं. घाबरणारा पेत्र हा कोणालाच घाबरत नव्हता. तो मरणाला सुद्धा घाबरला नाही. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा स्वतःला तुम्ही देवाला अर्पण करा. आज स्वतःचं जीवन आणि आपल्या लेकरांचं जीवन घेऊन देवाच्या समोर या की परमेश्वर त्याची योजना ही आपल्या जीवनामध्ये पूर्ण करेल. यासाठी सहायता मागा प्रभूकडे, मागा देवाकडे. देवाला म्हणा, परमेश्वर तुझी योजना माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. मी तुझ्या चरणी येत आहे. हालेलुया. एक छोटस गीत गाऊ आणि आपण प्रार्थना करू. Thank you, Jesus.
प्रत्येक जण आपले डोळे बंद करू, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. स्वर्गीय पिता तो पाहिले तू है आमे स्वर्गीय पिता तो पाहिले तो पाहिले तुझ्या समोर येतो दे बापा. तू आम्हाला दर्शन दे, तू आम्हाला दाखव तुझी योजना आमच्या जीवनाबद्दल काय परमेश्वर पिता. ज्यासाठी तू आम्हाला जन्म दिला, ज्यासाठी परमेश्वर पिता आम्ही जन्माला आलो प्रभूजी, ती योजना आम्ही तुझ्याकडून जाणून घेण्यासाठी, आम्हाला तुझ्या जवळ येण्यासाठी, तुझ्या समोर येण्यासाठी तू सहायता आणि मदत कर. आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो दे बापा. केवळ ऐकणारे नाही
पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आज आम्हाला कर. आज आम्ही भटकलेल्या अवस्थेमध्ये असू परमेश्वर पिता, तुझ्यापासून दूर झालेलो असू प्रभू, अशांततेमध्ये असू परमेश्वरा, व्यसनामध्ये असू प्रभू, बंधनामध्ये, चिंतेमध्ये, निराशेमध्ये, दुःखामध्ये आज आमचं जीवन असेल, याचं कारण एकच आहे की आम्ही तुझ्या समोर येत नाही, आम्ही तुला अनुभवलं नाही, आम्ही तुला शोधत नाही, आम्ही परमेश्वरा तुझ्या समोर येत नाही. म्हणून आज आमच्या जीवनामध्ये ही परिस्थिती आहे. पण ज्यावेळेस आम्ही तुझ्या समोर येतो, ज्यावेळेस आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, ज्यावेळेस प्रभूजी आम्ही तुला शोधतो देवापा, त्यावेळेस परमेश्वरा आमची सर्व परिस्थिती तू बदलून टाकतो आणि तुझी महान योजना आमच्या जीवनामध्ये तू पूर्ण करतोस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुला आज देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणतो आहे. आमेन.